हिंदू जन आक्रोश मोर्चा संदर्भात MIMचे नेते फारुख शाब्दी भेटणार पोलीस आयुक्तांना, नागरिकांना शांततेचं केलं आवाहन आणि दिला धीर। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीनं सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला आहे। यावेळी सुशील कुमार शिंदेंनी गौरव करीत पत्रकारांचा सन्मान केला आहे। महानायक अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेतर्फे दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आलं। हा सोहळा पूर्व भागातील सार्वजनिक वाचनालय येथे संपन्न झाला। मंगळवेढ्यात पत्रकारांना सन्मानित करण्यात आलंय। पत्रकार हा समाज आणि पोलिसांमधील दुवा असल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलं। वंदे मातरम संस्थेतर्फे पुढील 3 वर्ष चळवळ राबवली जाणार आहे। 150 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्तानं हे आयोजन करण्यात आलं आहे। बेगमपूर येथे परिसरातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला आहे। या कार्यक्रमास मान्यवरांसह पत्रकार बंधूंची मोठी मांदियाळी जमली होती। प्राध्यापक डॉक्टर नवनाथ जगताप यांच्या पहिल्या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला। कोल्हापुरातील शाहू सिनेट येथे हा कार्यक्रम दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न झाला। राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या अमृता कलबुर्गीनं प्रथम क्रमांक पटकावला आहे। तिच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक जनांनी तिचं कौतुक केलं आहे। जुनी मिल चाळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं आहे। या सप्ताहात टाळकरी वादक हे संपूर्ण वारकरी वेशभूषेमध्ये दिसणार आहे। कवठे येथील श्री संत गाडगेबाबा आश्रमशाळेत मुंबईच्या सोशल वर्क संघटनेनं भेट देत आश्रमशाळेची पाहणी केली। पाहुण्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला। भक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात बाळे येथील श्री खंडोबा यात्रेची सांगता झाली। छबिना आणि पालखी मिरवणुकीत हजारो भक्त सामील झाले होते।